मुसळधार पावसाने डोंगर खचला आणि काही क्षणातच माती दगडांचा प्रचंड ढिगारा घराच्या परिसरात येऊन पडला। संकटात अडकलेल्या कुटुंबाचा मदतीचा फोन येताच शिवसैनिक नदीम खान यांनी वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली। प्रशासनाशी समन्वय साधत त्यांनी मदत कार्य सुरू केलं आणि बाधित कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। ही घटना 5 जुलै रोजी कर्जत शहरातील भिसेगाव परिसरात घडली। 5 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे चेतन जाधव आणि राहुल दिसले यांच्या घरामागील डोंगराचा काही भाग अचानक कोसळला। डोंगरावरील माती व मोठमोठे दगड घराच्या परिसरात येऊन पडल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घरांना धोका निर्माण झाल्याने दोन्ही कुटुंब मोठ्या संकटात सापडले। घटनेची माहिती मिळताच शिवसैनिक नदीम खान यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी परिस्थितीची पाहणी करून सर्वप्रथम नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं। त्यानंतर शहरातील विविध भागांमध्ये पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेत असलेल्या नगराध्यक्ष पुष्पा दगडे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली व प्रशासनाने तातडीने घटनास्थळी यावं अशी विनंती केली। नगराध्यक्ष पुष्पा दगडे यांनी त्वरित दखल घेत घटनास्थळी भेट दिली। त्यावेळी मोहन भोईर, विजय हजारे, सोमनाथ ठोंबरे, राकेश देशमुख, विशाल बैलमारे, पोलीस पाटील संजय हजारे यांच्यासह भिसेगावमधील अनेक ग्रामस्थ मदतीसाठी एकत्र आले। त्यानंतर महेश कानेटकर, नगरसेवक अशोक राऊत तसंच इतर पदाधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। सर्वांनी मिळून परिसराचा आढावा घेत पुढील उपाययोजनांबाबत चर्चा केली। दरम्यान कर्जत नगरपालिकेच्या वतीने बाधित कुटुंबासाठी रॉयल गार्डन येथे तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात आली। मात्र चेतन जाधव हे आपले जवळचे मित्र असल्याने नदीम खान यांनी त्यांचं संपूर्ण कुटुंब आपल्या घरी नेऊन सुरक्षित निवारा दिला। संकटाच्या काळात राहण्याची व्यवस्था करण्याबरोबरच कुटुंबाला मानसिक आधार देत आवश्यक ती मदतही त्यांनी केली। दुसऱ्या दिवशी 6 जुलै रोजी सकाळी नदीम खान पुन्हा घटनास्थळी पोहोचले। यावेळी कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, उपनगराध्यक्ष संतोष पाटील तसंच तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। मुसळधार पाऊस सुरू असल्याने तत्काळ यंत्रसामग्री वापरणं धोकादायक ठरेल असं प्रशासनाने स्पष्ट केलं। पाऊस थांबताच साफसफाई व मदत कार्य सुरू करण्यात येईल अशी भूमिका घेण्यात आली। मात्र दिवसभर पाऊस सुरूच असल्याने त्या दिवशी कोणतेही मदत कार्य किंवा साफसफाईचं काम करता आलं नाही। त्यानंतर 7 जुलै रोजी नदीम खान यांनी नगराध्यक्ष पुष्पा दगडे यांच्या समवेत सातत्याने पाठपुरावा केला। त्यांच्या प्रयत्नांनंतर जेसीबीच्या सहाय्याने घरामागील परिसरात साचलेली माती आणि मोठे दगड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं। त्यामुळे बाधित परिसर पूर्ववत करण्याच्या कामाला गती मिळाली। या संपूर्ण घटनेदरम्यान नदीम खान यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक यांच्यात समन्वय साधत मदत कार्याला गती दिली। बाधित कुटुंबाला सुरक्षित निवारा मिळवून देण्यापासून ते परिसराची साफसफाई सुरू होईपर्यंत त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत संकटग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याचं पाहायला मिळालं। याबाबत नदीम खान म्हणाले, आमदार महेंद्र थोरवे यांनी आम्हाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की कर्जतमधील कोणताही नागरिक संकटात सापडला तर प्रभाग, पक्ष, जात किंवा धर्म न पाहता तत्काळ मदतीला धावून जायचं। त्याच सूचनेनुसार माझ्याकडून जेवढी मदत शक्य होईल तेवढी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। कर्जतवर कोणतंही नैसर्गिक संकट किंवा आपत्ती आली की राजकारण बाजूला ठेवून सर्वप्रथम माणुसकी जपणं गरजेचं आहे। संकटाच्या वेळी प्रत्येकाने माणूस म्हणून एकमेकांच्या मदतीला उभं राहिलं पाहिजे, हाच माझा विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलं। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका।